पुणे शहराच्या वतीनं सन्माननीय आपले नेते अमित भाई शहा यांचा हा सन्मान विशेष रूपाने केला जातोय। तर आज पुण्यामध्ये भाजपचा महाअधिवेशन पार पडते आणि या अधिवेशनामध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा पोहोचलेले आहेत। आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने अमित शहा मार्गदर्शन करणार आहेत। त्याआधी त्यांचा खास पुणेरी पद्धतीने सन्मान सुद्धा करण्यात आलेला आहे। लहू बालवडकर याआधी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा भाषण केलं। अनेक वरिष्ठ नेत्यांनी या ठिकाणी भाषण केलेलं आहे आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे। देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणामध्ये ज्या पद्धतीने विरोधकांनी लोकसभेच्या वेळी फेक नॅरेटिव्हचा वापर केला, तो फेक नॅरेटिव्ह आपल्याला आता हाणून पाडायचा आहे असं मार्गदर्शन केलेलं आहे। आणि आगामी काळामध्ये महायुतीचाच मुख्यमंत्री होईल, मुख्यमंत्री कोण होईल याकडे कार्यकर्त्यांनी लक्ष देऊ नये, मुख्यमंत्री हा महायुतीचाच असेल असा देखील विश्वास त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे। आणि आता अमित शहा नेमकं काय मार्गदर्शन करतात याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष आहे। एक मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते आज या महाअधिवेशनाला पुण्यामध्ये उपस्थित आहेत आणि अमित शहा यांचा आता सत्कार करण्यात येतोय, त्यांचं स्वागत करण्यात येत आहे। अमित शहा अगदी पुढच्या काही मिनिटांमध्ये या सगळ्या कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मार्गदर्शन करणार आहेत। तर पुण्यामध्ये आजचं हे एक दिवसीय महाअधिवेशन पार पडतंय। पिछले 15 दिनों से हमारे छोटे बड़े कार्यकर्ता चंद्रकांत दादा की अध्यक्षता में जो हमने समिति तैयार की थी महाधिवेशन, सुशांत सावंत आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। सुशांत, आता सगळ्यांना प्रतीक्षा आहे ती अमित शहा यांच्या भाषणाची। अमोल, आपण जर बघितलं असेल तर पुण्यात सकाळपासूनच भाजपचं हे अधिवेशन सुरू आहे। देवेंद्र फडणवीस यांचं भाषण झालेलं आहे, त्याचबरोबर आता थोड्याच वेळात अमित शहा यांच्या भाषणाला सुरुवात होणार आहे। आपण जर बघितलं असेल तर हे दिवसभराचं सकाळपासून अधिवेशन जे आहे ते सुरू आहे आणि विशेषतः विधानसभा निवडणुकीची रणनीती जी आहे ती या अधिवेशनात जी आहे ती ठरवली जाते। आणि आता अमित शहा जे आहेत आता स्टेजवर आलेले आहेत आणि थोड्याच त्यांच्या भाषणाला सुरुवात होईल। आणि आपण जर बघितलं असेल तर ज्या पद्धतीने विरोधकांनी लोकसभा निवडणुकीत नॅरेटिव्ह सेट केला होता त्याला कुठेतरी भाजप उत्तर देण्यास कमी पडलं असं भाषणाचा एकूण सूर होता। आज अमित शहा नेमकं आता काय बोलणार ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आणि आपण बघितलं तर थोड्याच वेळापूर्वी सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांनी देखील काही कार्यक्रम जो आहे तो आखून दिलेला आहे। येत्या 2 महिन्यात कोणत्या पद्धतीचे कार्यक्रम करता येईल, लोकांपर्यंत कसं पोहोचायचं आहे त्याची सगळी माहिती जी आहे ती आजच्या या अधिवेशनात दिली। तर थोड्याच वेळात अमित शहाचं भाषण सुरू होईल। नेमकं अमित शहा आज कोणावर निशाणा साधतायत, नेमके कार्यकर्त्यांना नेमके आदेश काय देतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। सुशांत, ज्या पद्धतीनं लोकसभेच्या वेळी भाजपला एक मोठा फटका राज्यामध्ये बसलेला आहे, आगामी विधानसभेच्या दृष्टीने आता अमित शहा नेमका काय कानमंत्र आपल्या या सगळ्या कार्यकर्त्यांना देऊ शकतात? आपण जर बघितलं असेल तर अमित शहा यांनी सकाळी 11 वाजल्यापासूनच इकडे या ठिकाणी आलेले होते आणि प्रत्येक भाजपचे महत्त्वाचे नेते आहेत त्यांच्याशी चर्चा केली आणि आता त्यानंतर ते व्यासपीठावर आलेले आहेत। आपण जर पाहिलं असेल तर लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपला फटका बसला, एक आकडे खासदार जे आहेत ते भाजप निवडून आणू शकले। त्याचमुळे कुठेतरी विधानसभेसाठी अमित शहा काय कानमंत्र देतात ते देखील महत्त्वाचं आहे। कारण आपण जर पाहिलं असेल तर मागील आठवड्याभरापासून भाजपमध्ये बैठकांचं सत्र सुरू आहे आणि आज भाजपचं अधिवेशन जे आहे ते पुण्यात होते आणि या अधिवेशनाला खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आहेत। आता अमित शहा काय बोलतायत ते पाहणं, काय रोड मॅप दिला जातोय, व्यासपीठावर देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बसलेत आणि दोघेही चर्चा करतायत, दोघेही बोलतात। सकाळी 11 वाजल्यापासून अमित शहा आढावा घेत होते। काल देखील अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या काही आमदारांना हॉटेलवर त्या ठिकाणी बोलावलं होतं आणि त्यांनी चर्चा केली होती। राज्यात परिस्थिती काय आहे,
राज्यात त्यांचं हो वातावरण आहे. सुशांत या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल. निरंजन डावखरे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.